हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया. तर एका ताईची कमेंट होती की ताई देवपूजा करायची व्हिडिओ शेअर करा, म्हणून मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आणि सकाळचे आत्ता 7 वाजलेल्या आहेत. आणि सकाळी बघा आता उन्हामुळे ना उन्हाळ्यात 7 वाजत नाहीत, इतकी अशी गरम आणि गरमी होते ना की विचारायची सोय नाही आहे. आणि माझं सडा रांगोळी आणि बाहेर तुळशीला पाणी वगैरे झालं आणि चहा वगैरे बनवून ठेवला आईबाबांसाठी. मी चहा जास्तीचा घेत नाही आहे, कधीतरीच असं चहा घ्यायचा असेल तरच मी चहा घेते, पण डेली नाही बरं का चहा घेत. आणि माझी इकडे देवपूजा चाललेली आहे. एका ताईची कमेंट होती की ताई देवपूजा करताना व्हिडिओ शेअर करा. पण व्हिडिओ शेअर करताना मी म्हणजे थोडंसं मला जडत जायचं म्हणजे देवपूजा करताना, कारण आमचा असं देवघरा आहे की उभारून देव वगैरे घासत. पण म्हटलं आता चला बसून आपण सगळी अशी व्यवस्थित देव घासून घेऊया. पितांबरीने व्यवस्थित मी अशी छानशी अशी देव घासून घेते. आणि देवपूजा केल्यानंतरच आपल्याला घरात छान वाटतं आणि घरातलं वातावरण एकदम असं सुख समाधानानं आणि आनंदानं वाटतं बरं का. आणि देवपूजा नाही केलं ना काहीतरी चुकल्यासारखं वाटत असते. आणि माझी सकाळची देवपूजा 7 वाजताच होते. आणि 2 दिवसाला असं पितांबरी वगैरे घासून घेतो. आणि नाहीतर ना लगेच काळपट पडतात बोरच्या पाण्याने, आणि साखर लिंबू वगैरे ह्याच्याने पण घासून घेत असतो. आणि उतरंड पण आहेत. फक्त महिन्यातून एकदा पौर्णिमेला उतरंडमधून जे धान्य आहे ना ते काढून आम्ही उतरंडाची पूजा वगैरे करत असतो. आणि ज्यांना कोणाला उतरंडाची माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी ते पण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन नक्की येईन. आणि आता ना उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भरपूर अशा बागेत फुलंच भेटले नाहीत. आणि फक्त थोडेसंच जास्वंद आणि थोडेसे चाफ्याची फुलं होते. आणि आहे तेवढ्या फुलामध्ये व्यवस्थित माझी छानशी देवपूजा झाली. आणि शौर्यासाठी बघा, शौर्याचा आग्रह होता की मम्मा माझ्यासाठी मंचुरी बनव, म्हणून मी त्याच्यासाठी इकडं मंचुरियन बनवायला घेतलेलं आहे. आणि कोबी आणला, एक 20 रुपयाचा गड्डा कोबी भेटलेला आहे. आणि छानपैकी बघा कांद्याची पात आणली आहे, कांद्याची पात मी चिरून घेतली आणि 2 मिरची पण चिरून घेतली. आणि आपल्या बागेतला थोडासा लसूणची पात पण होती, लसूण पण पात चिरून घेतलेली आहे. आणि आईंना दिलेलं आहे बरं का इकडं कोबी किसायला. आई इकडे कोबी किसताय तोपर्यंत मी इकडं ना जे काही भाज्या वगैरे लागतात ना मी ते सर्व चिरून घेतलं. आणि शक्यतो ना चिरून घेतलं तरी पण चालतो आणि किसून घेतलं तरी पण चालतं, पण मी दरवेळेस चिरूनच घेत होते. पण ह्यावेळेस जर थोडंसं वेगळं करावं म्हटलं, किसून घेऊया कसं होते पाहावं. आणि ह्याच्यामध्ये जर जास्त पाणी वाटत असेल तर आपण ना या कोबीतून ना पाणी असं घट्ट पिळून बाजूला साईडला काढायचं, कारण ना जास्त जर पाणी झालं ना याची छान होणार नाहीत आपले मंचुरियन. आणि मंचुरियन बनवण्यासाठी साहित्य इकडं कांद्याची पात आणि लसणाची पात आहे, आणि कांदा आणि कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट मी घरीच बनवते, विकतचं नाही मला आवडत, मी घरीच असं कुटून घेतलेलं आहे. आणि लाल मसाला आणि कॉर्नफ्लावर आणि मैदा घेतलेला आहे. आणि जास्त करून काळी मिरी आणि चवीपुरतं मीठ आणि आपला मंचुरियन मसाला. आणि इकडे ना छानपैकी बघा हे सर्व साहित्य मी चिरून वगैरे घेतलं. आणि काळी मिरी पण मिक्सरला वाटून घेतलेली आहे. आणि कोबी बारीक किसून घेतलेला आहे. आणि आवडीनुसार आपण भाज्या पण टाकू शकतो त्यामध्ये. आणि तुम्ही पाहू शकता इकडे ना कोबी छानसा किसून घेतला होता, त्याच्यामध्ये ना भरपूर असं काळी मिरी मग पहिल्यांदा मी टाकून घेतलं. काळी मिरीचा स्मेल ना खरंच खूप छान येतो. आणि काळी मिरी नसेल तर ना मंचुरियनला काहीच अर्थ नाही आहे. खरंच खूप भारी टेस्ट येते बरं का मंचुरियनला काळी मिरी. आणि त्याच्यामध्ये ना पाव कप मैदा आणि पाव कप कॉर्नफ्लॉवर ॲड केलेला आहे. आणि कॉर्नफ्लॉवर ॲड केल्यामुळे ना त्याच्यामुळे ना कुरकुरीत आणि खूप छान असे आपले क्रिस्पी मंचुरियन बनतात. आणि लसूण आणि आल्याची पेस्ट आणि काळी मिरी आणि थोडासा लाल तिखट घातलेला आहे. आणि चिली फ्लेक्स नसेल तर काही हरकत नाही, मी शौर्य खाणार आहे म्हणून मी चिली फ्लेक्स वगैरे नाही ॲड केलं याच्यामध्ये. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वगैरे आणि कांद्याची पात पण याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि सगळ्यात आधीनं हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून घेऊया. हवं असेल तर ना रेड चिली सॉसही घालू शकतो आपण, सोया सॉस. आणि आता ना व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया. आणि तुम्ही पाहू शकताय मी असा घट्टसर गोळा बनवलेला आहे. त्याच्यामध्ये ना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. आणि तुम्ही पाहू शकता मला अजून थोडंसं कॉर्नफ्लॉवर कमी वाटलं म्हणून मी अजून थोडंसं कॉर्नफ्लॉवर ॲड केलं. आणि थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे. त्याच्यामध्ये ना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. पाणी जर वापर केला ना आपले मंचुरियन छान होणार नाहीत. आणि मी इकडं ना एक छान असा घट्टसर गोळा बनवून ठेवलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकताय. आणि छोटे छोटे असे ना मी बाउल बनवून घेतले आणि छोटे छोटे असे गोळे तयार करून मी आता
कढईत म्हणजे तळून घेणार आहे छानपैकी. नाहीतर डायरेक्ट असं आपण भजे जसं सोडतो ना तसं सोडलं तरी पण ना खूप छान लागतात आणि खूप भारी होतात बरं का. आणि तुम्हाला मला असं रेसिपीमध्ये दाखवायच्यामुळे मी असे छोटे गोळे बनवलेले आहे आणि तुम्ही पाहू शकताय. आता एकसारखे सगळे असे आपण तळून घ्यायचे. शौर्यला ना करेपर्यंत की मम्मा हे खायचं ते खायचं म्हणतो, पण केल्यानंतर ना अजिबात एक प्लेटही खाणार नाही आहे. त्याच्यातून फक्त 4-5 असं मंचुरी खातो, पण आवडतं म्हणून मला करावं लागतं. खूप दिवस झाले त्याचा आग्रह होता की मम्मा माझ्यासाठी मंचुरी बनव, म्हणून मी इकडे मंचुरियन बनवायला घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकताय. आपण बाहेर जाऊन 1000 रुपये घालून ना मंचुरियन खाण्यापेक्षा आपण घरच्या घरी ना सर्वजण आणि खूप छान असा आनंदीने ना मंचुरियन खाऊ शकतो आणि पोट भरून खाऊ शकतो बरं का. आणि विकत कसं एक प्लेट खाल्लं तरीही आपल्याला पोट भरणार नाही आहे आणि घरचं ते घरचंच. आणि तुम्ही पाहू शकता इकडे मी सर्व असं मंचुरियन तळून घेतले आणि तेवढ्यात आहो आलेले आहेत बघा. मी तळताना 1-2-3 तरी त्यांनी घेऊन जातात खाण्यासाठी. असे पण खूप छान लागतात एकदम असे कुरकुरीत. आणि आता माझे सर्व असे ना मी मंचुरियनचे गोळे बनवले होते ते सर्व तळून घेते आणि तळल्यानंतर ना अजून ह्याची तयारी करायची आहे. सॉस वगैरे सगळं अजून टमॅटो, कांदा आणि ढोबळी मिरची वगैरे मी सर्व चिरून ठेवलेलं आहे. सोया सॉस आणि केचप आणि थोडीशी काळी मिरी, आलं लसूणाची पेस्ट पण याच्यासाठी परत साईडला ठेवायचं फोडणीसाठी. आपल्याला अजून ग्रेव्ही तयार करायची आहे. आणि तुम्ही पाहू शकताय इकडे छानपैकी माझे सर्व असे तळून होत आहेत. आणि त्यामध्ये ना एक आपण चमचा व्यवस्थित हे घ्यायचा कॉर्नफ्लॉवर थोडासा 1-2 चमचे आणि त्याच्यामध्ये ना पाणी पण घालून घ्यायचं. आणि थिकनेस येण्यासाठी ना आपल्याला कॉर्नफ्लॉवरचा वापर करायचा आहे म्हणजे ग्रेव्ही बनवताना. तुम्ही पाहू शकता इकडे तेल गरम झाल्यानंतर मी लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकली आणि त्याच्यामध्ये कांद्याची पात, ढोबळी मिरची आणि टमॅटो, कांदा आणि भरपूर सारी कांद्याची पात ॲड केलेली आहे. आणि थोडंसं 2 मिनटं आपण याला परतून घेऊया. आणि याच्यामध्ये थोडासा सोया सॉस टाकलेला आहे. चिली सॉस नव्हता म्हणून मी चिली सॉस वापर केला नाही. तुमच्याकडे जर असेल तर चिली सॉसही तुम्ही वापर करू शकता. आणि केचप पण ॲड केलं आणि केचपमुळे पण खूप छान असं त्याचा टेस्ट येतो बरं का. आणि तुम्ही पाहू शकता आता सगळे आपण तळलेले बाउल याच्यामध्ये ॲड करायचे आणि एकसारखे परत मग परतून घ्यायचे. अजून थोडासा हवे असेल तर केचप ॲड करूया आणि खूप छान लागते बरं का. आणि व्हिनेगर पण याच्यामध्ये ॲड करतात, पण माझ्याकडे व्हिनेगर नव्हता म्हणून मी व्हिनेगर ॲड केलं नाही आहे. तुमच्याकडे जर व्हिनेगर असेल तर तुम्ही नक्की व्हिनेगर वापरा आणि खूप छान झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी बनवलेले मंचुरियन कसे झाले तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या सगळे तुम्ही पण मंचुरियन खायला. आणि आम्ही सगळे मिळून ना मंचुरियन वगैरे खाल्लो. मी, आई, शौर्य, बाबा, आहो आणि आजी आम्ही सगळे मिळून घरात ना खूप छान वाटलं बरं का असं मंचुरियन खाताना. पण व्हिडिओ शूट केला नाही बरं का मंचुरियन खाताना. कोणाला आवडत नाही की असं खाताना व्हिडिओ शूट केलेला, तरी राहू दे म्हटलं. आता मला ही जायची होती, घाई होती. मग आज लसीकरण होतं म्हणून माझी इकडे तयारी चाललेली आहे लसीकरणाला जायची. आणि खरंच खूप छान वाटतं बरं का असं घरात काहीतरी नवीन पदार्थ बनवलं आणि खाल्ल्यानंतरही घरात सगळे आवडीने मनसोक्त खाल्ले ना खरंच आपल्यालाही छान वाटतं. आणि माझी इकडे जायची तयारी चाललेली आहे म्हणून मी इकडे फ्रेश वगैरे झाले आणि ड्रेस वगैरे वेअर केला. आणि आज लसीकरण असल्यामुळे सगळ्या मुलांची यादी वगैरे काढायची होती आणि मी निघालेली आहे. आणि परत बघा रिटर्न आले मी 1 वाजता आले. आता ना आमच्या गावची यात्रा आहे 22 आणि 23 तारखेला वगैरे म्हणजे कैरी म्हणून असते. आणि तेव्हा ना म्हणजे स्वच्छता करावी लागते त्या यात्रेसाठी. म्हणून दसऱ्याला आपण कसं स्वच्छता करतो ना तसं सगळं स्वच्छता वगैरे करायची होती. काल सर्व भांडी वगैरे घासून घेतली, पण ते व्हिडिओ काही मी शूट केलं नाही कारण फुल झालते. मी गॅलरीमध्ये भरपूर असे व्हिडिओ फुल होते म्हणून म्हटलं आता राहू दे. आज हॉलची साफसफाई करायला घेतलेली आहे. पूर्ण हॉलचे असे जाळी वगैरे काढून घेतली आणि कानाकोपऱ्यातलं सगळं झाडू वगैरे मारून स्वच्छ मग नंतर फरशी वगैरे पुसून घ्यायची होती. कारण छान वाटतं बरं का असं एका निमित्ताने यात्रा असो किंवा कुठलाही सण असो त्या निमित्ताने तर आपलं घर एकदम स्वच्छ आणि चकाचक असते बरं का. आणि खरंच खूप छान वाटतं असं घरातले कामं वगैरे झाल्यानंतर. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.